नाशिकच्या गिरणारे भागात फॉर्च्युनर कारला अपघात झाला आणि त्यानंतर ग्रामस्थांनी मदतीऐवजी त्या कारमध्ये असलेली दारू पळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यालाच प्राधान्य दिलं। सागर वैद्य आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सागर, नेमकी काय घटना घडली आहे? विलास, ही सकाळची घटना आहे। खरं तर हा खरा अवैध दारू तस्करीचा प्रकरण असू शकतं, कारण ज्या पद्धतीनं ही फॉर्च्युनर तिथून निघालेली होती, अतिशय वेगानं हा वाहन चालक ही फॉर्च्युनर घेऊन तिथून जात असताना त्याचा ताबा सुटला गाडीवरचा आणि ही गाडी रस्त्याच्या कडेला जी आहे ती पडली। यानंतर मदतीसाठी सुरुवातीला त्या परिसरातले लोक जे आहेत ते धावून आलेले होते, परंतु वाहन चालकाला बाहेर काढल्यानंतर ज्यावेळेस असं लक्षात आलं की दीव दमन आणि गुजरात कडून ही अवैध दारूची तस्करीचं प्रकरण असू शकेल आणि विशेष म्हणजे या गाडीमध्ये गुजरात आणि महाराष्ट्राची पासिंग असलेल्या अनेक नंबर प्लेट आढळून आल्या। त्याच्यामुळे ही चर्चा एकच पसरली परिसरामध्ये आणि यानंतर त्या वाहन चालकाला मदत करण्याच्या ऐवजी अनेक लोकांनी, अनेक तळेरामांनी इथल्या दारूचे बॉक्सेस जे आहे ते लुटून न्यायला सुरुवात केली। त्याच्यासाठी हमरीतुमरी होताना लोकांची पाहायला मिळाली। अनेक कसरती करून, काचा फोडून, मागून अनेकांनी तिथले दारूच्या बाटल्या आणि बॉक्सेस जे आहे ते पळून नेले आणि हा सगळा तमाशा जो आहे हा अनेक काळ तिथे सुरू होता आणि या दरम्यान नेमकं वाहन चालकाला लागलंय का किंवा इतर कोणी जखमी आहेत का याकडे कुणीही लक्ष दिलं नाही आणि आपली संध्याकाळची सोय कशी होईल यासाठी तळेरामांनी इथे अक्षरशः दारूची लूट केली आणि हा प्रकार सबंध गर्दी जी आहे तिथे जमलेली ती उघड्या डोळ्यांनी बघत होती। पोलिस कितीतरी वेळ तिथे येऊ शकलेले नव्हते आणि तळेराम जे आहेत त्यांनी इथे मनसोक्त पद्धतीनं एकूण एक बाटली आणि बॉक्स जो आहे दारूचा तो लुटून नेला। विलास, सागर, पण ती त्या गाडीमध्ये जी माणसं होती त्यांची काय अवस्था आहे, ते कसे आहेत आता? विलास, खरं तर सुरुवातीला लोक मदतीला जेव्हा धावले त्यावेळेस वाहन चालक तिथे उपस्थित होता, त्याला बाहेर काढण्यात आलं, परंतु ज्यावेळेस नंबर प्लेट अनेक असल्याची चर्चा सुरू झाली, दारूचा अवैध साठा असल्याची चर्चा सुरू झाली, त्यानंतर मात्र हा वाहन चालक जो आहे तो तिथून परागंद झाला आणि ही नेमकी गाडी कुणाची आहे, ती कुठली आहे आणि कुठे चाललेली होती, हे सगळे प्रश्न जे आहेत ते आता अनुत्तरित आहेत। बरं, धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।